आणि आता हवामान. अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमध्ये आज ढगफुटी झाल्यानं अनेक भागात पावसानं कहर केला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 415वर अनेक वाहनं पुराच्या पाण्यात अडकली आहेत. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसंच जिल्ह्यात 7 ठिकाणी पुनर्वसन शिबिरं उभारण्यात आली आहेत. राज्यातही अनेक जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. चांगला पाऊस झाल्यानं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सिल्लोड शहरासह इतर परिसरात संध्याकाळच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चिखली, खामगाव, मेहकर, सिंदखेड राजासह सर्व तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे. येत्या 36 तासात मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये.